काँग्रेसनं देखील हल्लाबोल केला. विनोद तावडे यांना अटक करा अशी मागणीच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्नीतला यांनी केला आहे. पराभव दिसत असल्यानं भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप चेन्नीतलांनी केला आहे. तर आमदारांसारखं मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बीजेपी के राष्ट्रीय नेता विनोद तावड़े 5 करोड़ रुपया लेकर के एक मतदार संघ में जाकर के पैसा का डिस्ट्रीब्यूशन करना इसका उदाहरण है। मैं एक बात बताना चाहता हूं, जितना भी पैसा बांटो लेकिन बीजेपी और महायुति महाराष्ट्र में विजय नहीं प्राप्त करेगा। त्यांना जर अशा टप्प्यामध्ये जर पैसे वाटायची वेळ जर भारतीय जनता पक्षाला असेल तर 50 खोके एकदम ओके. त्यांना असं वाटलं की आमदार आम्ही विकत घेऊ शकतो खोक्यांनी, तसं त्यांना वाटतं की आम्ही मतही घेऊ शकतो.